नमस्कार. ड्रायव्हित भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला काही कामातून वेळ मिळाला नाही, साधारण 2-1 दिवस. त्याच्यामुळं काय धावपळ जास्त होती, त्याच्यामुळं काय व्हिडिओ काय खास बनवता आले नाही आणि त्याच्यामुळं ना खूपच धावपळ होती. म्हणजे कामातून वेळ मिळाला ना तर आपण व्हिडिओ बनवतो. आज साधारण वेळ मिळाला आहे आणि गाडी आपण आता उभी केलेली आहे. पण काय लोक मला असे बोलतात की काय लोकांचे मंदबुद्धी जे बोलतात ना, ते काय बोलतात, गाडी उभी असताना पण तुम्ही सीट बेल्ट लावता, असा तुम्ही जगातला एकमेव प्राणी आहे. तर त्यांच्या विचाराला पहिले तर सलाम. कारण का माहितीये का, माणसं ही दोन तोंडी असतात. म्हणजे ते पिता पुत्राची तर तुम्ही कहाणी बघ ऐकली असेल. गाढव घेऊन चालले होते, गाढवावर बसले तरी लोक नावं ठेवतात, गाढवाबरोबर चालले तरी लोक नावं ठेवतात, त्याला खांद्यावर घेतलं तरी नावं ठेवतात. त्याच्यातलं हे सोशल मीडिया आहे. मी असाच व्हिडिओ विदाऊट बेल्टचा बनवला होता, तर एकाने मला कमेंट केली की पहिला तुम्ही आदेश पाळा, पहिलं तुम्ही सीट बेल्ट लावा. आता मी सगळे व्हिडिओ सीट बेल्ट लावून करतो, तर एक महाशय बोलतात दुनियातला पहिला तुम्ही प्राणी आहे की गाडी उभी असून सुद्धा सीट बेल्ट लावताय. म्हणजे विभिन्न विचाराची लोक असतात आणि आपल्या संविधानाने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे. त्यामुळं आपण कोणाला बोलू शकत नाही. कळलं का? अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि ते दिलंच पाहिजे. प्रत्येकाच्या व्हिडिओला काय लोकांचं कमेंट चांगली असते, कुणाची वाईट असते. त्यामुळं तिकडे लक्ष न देता आपण आपल्या कामात झोकून देणं ही खूप मोठं काम आहे आणि आपण ते चालू ठेवणार आहे. आणि अशा काही निगेटिव्ह कमेंटमुळेच आपल्याला काहीतरी ऊर्जा येते नवीन काहीतरी करण्याची. त्यामुळं चांगली कमेंट करतात त्यांचे पण धन्यवाद आणि जे वाईट कमेंट करतात त्यांचे सुद्धा धन्यवाद. भेटू आपण पुढच्या व्हिडिओला.